पण या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावरील अवसरी अर्थात मंचर या फाट्यावर उपस्थित आहोत। खऱ्या अर्थानं आज आपल्या शेतकरी बांधवांसाठी एल्गार पुकारून मोर्चा किंवा आंदोलन उभं राहते। सर्व पक्षीय नेते मंडळी एकत्र येऊन हे आंदोलन साकारतायत। खऱ्या अर्थानं आपल्या शेतकरी बळीराजाला न्याय मिळावा या उदात्त भावनेतून हे सगळे नेते मंडळी सर्व पक्षाचे नेते एकत्र येत आहेत। त्यामध्ये जे या आंदोलनाचं नेतृत्व करतायत ते सन्मान्य देवदत्तजी निकम आहेत। त्याचबरोबर आपल्या सर्व तालुक्यातील सर्व आमदार आहेत, सर्व पदाधिकारी पक्षांचे असणारे शेतकरी नेते आहेत। आपण हा पुणे नाशिक हायवे पाहतोय। या हायवे लगत हे सगळं आंदोलन उभं राहणार आहे आणि हे आंदोलन करत असताना या ठिकाणी पोलिसांचे फौज फाटा तैनात आहे। बऱ्याचशा पोलीस व्हॅन या ठिकाणी सज्ज आहेत, बॅरिकेड लावलेले आहेत। समोरच्या बाजूला ते पाहतोय तिथे आपापले विचार शेतकरी बांधव मांडताना पाहतोय। खरं तर या सगळ्या गोष्टीमधून आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल की नाही, आजची परिस्थिती जर पाहिली तर खऱ्या अर्थानं कुठल्याही शेतीमालाला बाजारभाव नाही। त्यामध्ये महत्वाचा भाग आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी, खऱ्या अर्थानं बटाटा असेल, कांदा असेल किंवा अनेक विविध पिकं असतील, या सर्व पिकांना बाजारभाव मिळत नाही। ही नेहमीची खटखट प्रत्येकाच्या मनामध्ये राहिलेली आहे। त्यावर न्याय उठवण्यासाठी अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी या आंदोलनाचं आयोजन झालेलं आहे। बघूया आज आपण किती शेतकरी बांधव आक्रमक होत आहेत आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन करतायत। कारण हा हायवे मुख्य हायवे मानला जातो। या हायवेमध्ये या ठिकाणी तब्बल पुणे नाशिकला जाणाऱ्या सगळ्या गाड्या, त्याचबरोबर मंचर किंवा आंबेगाव, खेड, जुन्नर, हवेली या सगळ्याला संपर्क करणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर या ठिकाणी आंदोलन होणार आहे। हे आंदोलन होत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांबरोबर पोलीस बांधवांच्या देखील या ठिकाणी बहुसंख्या असणार आहे आणि यामध्ये हे आंदोलन या ठिकाणी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून देखील बरीचशी मंडळी या ठिकाणी तैनात आहेत। कारण रस्ता जर बंद झाला तरी सगळं काम ठप्प होणार आहे आणि मुख्य वाहतूक आहे आणि याकरिता बघूया आपण काही वेळातच या ठिकाणी आंदोलन आता सुरुवात होणार आहे। आपण पाहतोय पलीकडच्या बाजूला व्यासपीठावर मान्यवरांची गर्दी किंवा मान्यवर या ठिकाणी येताना दिसत आहेत। हळूहळू आता ही गर्दी वाढणार आहे आणि हे आंदोलन सक्सेस होणार आहे। कॅमेरामन नारायण सूर्यवंशीसह न्यूज मराठी 24/7 आणि योद्धा न्यूज मराठी। धन्यवाद। सुदाम कराळे पाटील। व्यक्त करण्यासाठी आहेत खेड, आंबेगाव, अन्य तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सैनिक, सगळ्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपण पाहिले। या ठिकाणी या व्यासपीठावर बरेचसे नेते मंडळी येत आहेत। त्यामध्ये खासदार महोदयांचा आपण होणार आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे आमदार आहेत, मंडळी एकत्रित आहेत। आपण पाहतोय निलेशजी लंके साहेब खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत। खऱ्या अर्थानं निलेशजी लंके हे अहिल्यानगर खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर अजून आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे कोल्हे हे खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत। शेजारच्या तालुक्यातील आमदार आदरणीय बाबाजी रामचंद्र काळे, त्याचबरोबर पलीकडच्या जुन्नर तालुक्यातील शरददादा सोनवणे खेड विधानसभा मतदारसंघाचे रामचंद्र काळे आहेत। त्याचबरोबर ज्या आंदोलन आहे असे खासदार शरदचंद्रजी पवार अमोलजी कोल्हे खासदार पक्षाचे खासदार वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येत आहेत आणि हे आंदोलन करतात। फक्त यामध्ये पाहणं महत्वाचं आहे की या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना मिळतंय का,
नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांचे काम ठरलेले आहेत. बघूया आपण काही क्षणामध्ये वेगवेगळ्या नेत्यांचे वेगवेगळे विचार. कॅमेरामॅन न्यूज मराठी 24/7 आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचे नेते म्हणून जगात जातं. साहेब आहेत, मला सांगा राज्यातला असो किंवा केंद्रातलं सरकार आहे. या सरकारला पाहिलं असेल हा कृषी प्रधान त्या भारत देशामध्ये उच्च स्थानावर आत्महत्या कुठे होत असेल महाराष्ट्रात जबाबदार कोण? सरकारची काय परिस्थिती शेतीमाल सर्व शेतीमाल मुठभर लोकांचा विचार करणार सरकार उग्र आंदोलन सरकार एखाद्या भाषण काय झालं त्या गोष्टीचं काय काळामध्ये आपण पाहूया न्याय मिळतो की नाही, या ठिकाणी शेतकरी बांधव खुश होतो की समाधानी होतो की नाही. धन्यवाद. शेतकरी बांधवांचं या आंदोलनामुळे सभापती म्हणून जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून मनापासून त्या ठिकाणी सर्व पक्षांचे सर्व नेते या ठिकाणी आलेले आहेत. आपण एक शेतकरी आसुडाचा वापर करून या ठिकाणी आसूड फटकवला जातोय. खऱ्या अर्थाने एक शेतकऱ्यांचा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण पाहतोय की शेतकरी बांधव आसूडाने या ठिकाणी आसूड फटकवण्याचं काम करतायत. खऱ्या अर्थाने या शासनाला जाग येण्यासाठी आसूड फटकवायचं काम चालू आहे. हे शेतकरी या ठिकाणी एकवटलेले आहेत. नेते अनेक मंडळी उपस्थित आहेत. खरं तर आदरणीय रोहित दादा पवार यांनी सांगितलं की आमच्यावर खटला भरा, शेतकऱ्यांवर भरू नका, अशा पद्धतीनं या ठिकाणी सांगण्याचं काम केलंय. सरकारचं करायचं काय? महामार्ग या ठिकाणी बंद केलेला आहे. आपण पाहतोय अनेक शेतकरी बांधव एकत्र आलेले आहेत
सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी एकवटताना पाहतोय. हा पुणे नाशिक महामार्ग या ठिकाणी आता बंद होतोय. बरेचसे शेतकरी बांधव वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या गावातून उपस्थित होताना आपण पाहतोय. या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील तैनात आहे. महिला पुरुष बांधव सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी एकवटताना आपण पाहतोय. प्रत्येक ठिकाणी गर्दीच गर्दी दिसते. सगळ्या चॅनलचे मीडियाचे माध्यमांचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी एकवटताना आपण पाहतोय. खरोखरच हे आगळं वेगळं आंदोलन आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. खरं तर हे आगळं वेगळं आंदोलन पाहताना आपल्या पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव नेहमीचंच जे म्हणणं आहे की कांद्याला बटाट्याला बाजारभाव नाही. असातच कांद्याचा भाव गडगडल्यामुळं अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी नाराज आहेत, तीव्र झालेले आहेत आणि म्हणून रखरखत्या उन्हामध्ये हे सगळे शेतकरी बांधव या ठिकाणी आहेत. शेतकरी संघटनेचे नेते या ठिकाणी आहेत.